प्रवाह न्यूज, प्रतिबिंब जनसामान्यांचे. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक. तुकोबरे सांगतात की या संसारासाठी आपलं आयुष्य वेचलाच लेकर. हडाचं काळे आहे, रक्ताचं पाणी आहे, मेघाचा दिवा आहे. पण या प्रपंचामध्ये तुला शेवटी मिळालं तरी काय? ऐका, या जगाच्या पाठीवरती जीवन जगत असताना माणसाला दोन गोष्टी कळायला पाहिजे तेव्हा. या जगाच्या पाठीवरती दोन प्रकारचे लोक आहेत महाराज. काही लोक जाणून नेमके असतात, तर काही लोक नेणून नेमके असतात. सगळं कळतं, पण नेमकेपणाचं लक्षण मात्र त्यांचं कधी जात नाही. त्याला जाणून नेमके म्हणायचं. एक जणानं एक जणाला विचारलं, म्हणे का रे राजा दारू पितोस? त्यानं सांगितलं, बाबा बायको रुसून गावाला गेली म्हणून दारू पितो. हा म्हटला, मग बायको रुसून का गेली? तो म्हटला, दारू पितो म्हणून गेली. म्हणजे जाणून नेमकेपणाचं लक्षण आहे देवा. पण काही लोक नेणून नेमके असतात. ऐका, एक जण एकाला सांगितलं, म्हणे आई माझ्या पिशवीत काय आहे हे जर तू ओळखलं तर पिशवीतले सगळे आंबे तुझे. काय बोलतो? तर तेवढं बोलून थांबलं नाही ते देवा. ते म्हणले किती आहेत हे जर ओळखलं तर 12च्या 12 तुझे. वर्षापूर्वी देहू गावामध्ये माझे तुकोबरे या समाजाला सांगून गेले देवा. अरे प्रपंचातून आम्हाला आमच्या सिद्धांताकडे जायचंय, आमच्या साध्याकडे जायचंय. पण ऐका, 350 वर्षापूर्वी माझ्या तुकोबरा यांना कुणी आपलं केलं? अजिबात नाही. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारायाच्या जीवनात जे घडावं तेच माझ्या तुकोबरायाच्या जीवनात घडलं. ऐका देवा, एक दिवशी माझे तुकोबराया अभंग गात होते. अभंग गाता गाता मंबाजी बुवानं पाहिलं. मंबाजी बुवा तुकोबरायांच्या जवळ आलं, सांगितलं, हो तुकोबा, तुम्हा दिला कोणी अधिकार? काय सांगतायत? कोणी दिला अधिकार? तुकोबराया, तुम्हाला अभंग लिहिण्याचा अधिकार, अभंग वाचण्याचा अधिकार आणि अभंग गाण्याचा अधिकार दिला तरी कोणी? बरं गाताय ती गाताय, बहर दिशेला गाताय, कुठं गावं याचं भान नाही. ऐका, माझ्या तुकोबरायाने हात जोडले आणि मंबाजी बुवाला तुकोबराया सांगतात, मंबाजी बुवा क्षमा करा. अजिबात नाही, तुम्हाला इथं क्षमा केली जाणार नाही. मग तुम्हाला गावातल्या पंचासमोर यावं लागेल. बैसले पाटील कुलकर्णी. ऐका, गावामध्ये पंच बसले. तुकोबरायाला पंचांच्या समोर उभा केलं. का हो तुकोबा, कुणी दिला अधिकार? अभंग लिहिण्याचा, अभंग गाण्याचा, अभंग वाचण्याचा अधिकार तुम्हाला दिला तरी कोणी? ऐका, तुकोबरायांनी महाराज हात जोडले, परत पंचाच्या समोर उभा आहे. आता काय झालं तुकोबा? हळू हळू. हा देवा, इथून पुढे लिहायचं नाही, ठरलं आपलं. पण आतापर्यंत लिहिलंय त्याचं काय करू? काय प्रामाणिकता आहे माझ्या तुकोबरायाच्या अंगात देवा. असं आतापर्यंत जेवढे लिहिले ना, सकाळी सूर्य उगवेपर्यंत इंद्रायणी नदीच्या पाण्यात बुडवून टाका. देवा, जाता पाण्यात बुडवून टाका म्हणल्यावरती माझ्या तुकोबरायाच्या डोळ्यात पाणी आलो. अरे स्वतःची पत्नी दुष्काळात गेली तरी रडले नाही माझे तुकोबा. मंबाजी बुवानं पाठीवरती काठीनं मारावं तरी डोळ्यात पाणी कधी आलं नाही माझ्या तुकोबाच्या. शिवकसाराच्या बायकोनं अंगावरती उकळलेलं पाणी टाकलं तरी कधी डोळ्यात पाणी नाही आलं माझ्या तुकोबाच्या. पण गाथा पाण्यात बुडवा म्हटल्यावरती डोळ्यात पाणी वाहू लागलं. देवा, हात जोडला पंचांना आणि देवानं एकदा तुकोबरायानं डोळे झाकले आणि तुकोबराया देवाला सांगू लागले, डोळ्यातनं पाणी वाहतंय. तुकोबराया घरी गेले. देवा, गावातली लोक सांगायची, तुकोबा काय असतं त्यांचं, कशाला जाता पाण्यात बुडवता? आतापर्यंत परमार्थाला विरोध करणारी माझी आवली आई साहेब तुकोबरायाच्या समोर उभा राहिली. डोळ्यातलं पाणी वाहतंय आवली आई साहेबाची. त्याने त्या लोकांचं ऐकून गाता पाण्यात बुडवायला निघाला. लहान होती बाळं, लहान. मी संसार केला,
तुम्ही परमार्थ करत होता. मला अभिमान वाटायचा माझा नवरा फार मोठा परमार्थ करतोय धनी. पण धनी आतापर्यंत प्रपंच पाण्यात बुडवला, पण आता लोकांच्या सांगण्यावरून परमार्थ पाण्यात बुडवायला निघाला घेऊ. तुकोबरायानं अवलीकडे पाहिलं, सांगितलं अवले वचन केलंय ग मी, आणि संत वचनाला बांधील असतात अवले. वरती असणारी गाथा हातात घेतली देवा, त्याने फडकं हातारलंय आणि त्या फडक्यामध्ये गाथा गुंडळली. गाठोडं बांधलं गाथेचं आणि डोक्यावरती घेतलं माझ्या तुकोबरायानं आणि निघाले इंद्रायणी नदीच्या काठावरती. इंद्रायणी नदीमध्ये उतरले माझे तुकोबा. एक हात गाठोड्याला आहे देवा, गुडघ्यापर्यंत पाणी आहे इंद्रायणी नदीचं. पाणी डोक्यापर्यंत नव्हे, गुडघ्यापर्यंत आलंय. पाणी कमरेपर्यंत आलंय. तुकोबा इंद्रायणी नदीत उतरतायत. खांद्यापर्यंत पाणी आलं देवा आणि थांबले माझे तुकोबा जाग्यावरची. डोक्यावरची गाथा काढली देवा आणि कपाळाला लावली माझ्या तुकोबानी आणि सोडून दिली इंद्रायणी नदीच्या पाण्यात. एक दिवस गेला, दोन दिवस गेले, 13 दिवस गेले. इंद्रायणी नदीच्या काठावरती माझे तुकोबा अनुष्ठानाला बसले. अन्न पाण्याचा त्याग आहे. छोटी भाग्यरथी यायची बाबा. हो बाबा, एक तास खावा ना बाबा. तुम्ही नाही जेवला पण घरी आई सुद्धा जेवत नाही. हो बाबा, एक ग्लास खावा ना माझ्यासाठी. तुकोबरायाची चिमुकली पोरगी यायची. पण ऐका, 14वा दिवस उजडलाय देवा. विठेवरचा पांडुरंग बाळ गोपाळाचं रूप घेतलंय. तुकोबरायाच्या मांडीवरचा विणा उचलला आणि वाजवायला लागले. तुकोबरायानं ओळखला हा विठेवरचा पांडुरंग सकाळ. आणि मग तुकोबराया देवाला सांगू लागले, देवा काय तुझं माझं वैर आहे रे. देवा आला ते आला, 14 दिवसाने आलाच रे. देवानं तुकोबरायाचा हात हातात घेतला. तुकोबा कोण म्हणतं 14 दिवसाने आलो. ज्या क्षणाला गाथा इंद्रायणी नदीच्या पाण्यात बुडवली ना तुकोबा, त्या क्षणाला आलो. इंद्रायणी नदीत गाथा बुडवल्यावरती इंद्रायणी नदीच्या डोळ्यात पाणी आलं तुकोबा. आणि इंद्रायणी नदीनं मला हात जोडलं. इंद्रायणी सांगू लागली, देवा माझ्याच नदीच्या काठावरती बसून तुकोबरायाने गाथा लिहिली रे देवा. अन्न पाण्याचा त्याग केला या तुकोबानं. पण आज माझं केवढं मोठं भाग्य आहे की तुकोबरायाची पवित्र गाथा माझ्या ओढीत आल्या. इंद्रायणी बोलली देवा. देवानं सांगितलं, इंद्रायणी तेरा दिवस झालं माझ्या तुकोबानं अन्न पाण्याचा त्याग केलाय ग. अनुष्ठान ठरलंय माझ्या तुकोबानं. जावं लागेल गाथा घेऊन. इंद्रायणी म्हणते, देवा मला वचन द्या. म्हणे काय. तुकोबरायाच्या गाथेचं पारायण मला करायचंय. ऐका देवा. इंद्रायणी नदी देवाला सांगते, देवा तुकोबरायाच्या गाथेचं पारायण करू दे. देव म्हणतात, इंद्रायणी तुकोबरायाच्या गाथेचं पारायण तू जरूर कर, पण त्या तुकोबरायाच्या गाथेची पानं मात्र मी ओळखणार. महाराज काय अधिकार आहे माझ्या तुकोबरायाचा. माझ्या तुकोबरायाच्या गाथेचं पारायण इंद्रायणी नदीनं करावं आणि विश्वाच्या मालकानं त्याची पानं उलटावी. महाराज हा अधिकार माझ्या तुकोबरायाचा आहे. जेने केला हा पुरुषार्थ. ऐका, जगाच्या पट्टीवरती माझ्या तुकोबरायाची एवढी धन्यता आहे. धर्मार्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ माझ्या तुकोबरायानं समाजाला सांगितले देवा. आणि मग महाराज अशा तुकोबरायाच्या गाथेमधली एक विधता आणि एक निष्ठ भक्ती आम्हाला मिळाली. तुकोबराया महाराज, तुकोबरायाची एक निष्ठ आणि एक विध भक्ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुकोबरायाच्या गाथेमध्ये एक विधता नावाचं एक प्रकरण आहे. ऐका, तुकोबराया देवाला सांगतात, देवा मला माहित आहे तुझी अनन्य रूपे आहेत, पण यदा कदाचित जर तुला मला भेटायचं झालं
तर फक्त आणि फक्त पांडुरंगाच्या रूपातच येऊन भेट. एवढे तुकोबराया एकनिष्ठ आहेत देवाप्रती. पण ऐका, तुकोबराया देवाच्या प्रती एवढे एकनिष्ठ आहेत, पण आजच्या अभंगाचा जर सारांश घेतला तर तुकोबरायानं देवाला बाजूला करून संतांना आपलं केलंय. आणि मग तुकोबरायांना प्रश्न केला, का हो तुकोबा, तुम्ही पांडुरंग प्रती एवढे एकनिष्ठ, एवढी एकविधता नावाची तुमची भक्ती आहे, पण तुम्ही मात्र आता देवाला बाजूला करून संतांना आपलंसं केलंय, याचा अर्थ तरी काय आहे? आणि मग महाराज तुकोबराया त्या प्रश्नाचं उत्तर देतात की भल्या माणसा, कोण म्हणतं देव आणि संत वेगळे आहेत? तू तुझ्या दृष्टिकोनातून विचार करायला गेला तर देव आणि संत वेगळे वाटतील, पण माझ्या दृष्टिकोनातून तू पाहिलं तर देवतेचं निमित्त त्या प्रतिमा. तुकोबराया सांगतात का, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तू फक्त आणि फक्त जर देवाप्रती गेलास, तू फक्त आणि फक्त देवाला आपलं करत गेला तर फक्त देवाचीच प्राप्ती तुला होईल. पण तू जर संतांची प्राप्ती करायला गेलास तर तुला संतही प्राप्त होतील आणि देवही प्राप्त होईल. तुकोबराया सांगतात की संत आणि देव एक आहेत. संतांमध्ये आणि देवामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही तर अभेद आहे. ऐका, संतांमध्ये आणि देवामध्ये भेद नाही तर अभेदाची भावना आहे. संतांमध्ये आणि देवामध्ये कुठल्या प्रतीचा अभेद आहे सांगून जाईल. ऐका देवा, 3 गोष्टीचा अभेद आहे. देवाचा स्वभाव आणि संतांचा स्वभाव सारखा आहे, हा पहिला अभेद. देवाचं स्वरूप आणि संतांचं स्वरूप सारखं आहे, हा दुसरा अभेद. आणि देवाचं सामर्थ्य आणि संतांचं सामर्थ्य सारखं आहे, हा तिसरा अभेद. विठ्ठल तुकोबराया सांगतात, भल्या माणसा, कोण म्हणतं देव आणि संत वेगळे आहेत? देवामध्ये आणि संतांमध्ये 3 गोष्टीचा अभेद आहे. देवाचा स्वभाव आणि संतांचा स्वभाव सारखा आहे. देवाचं स्वरूप आणि संतांचं स्वरूप सारखं आहे. कदाचित देवाच्या सामर्थ्यापेक्षा आमच्या संतांचं सामर्थ्य जास्त आहे. काय बोललो वाक्य मी? देवाच्या सामर्थ्यापेक्षा कदाचित आमच्या संतांचं सामर्थ्य जास्त आहे. सांगतो आहे, देवाची कृपा झाल्यावरती मुका बोलतो. कुणाची कृपा? देवाची. देवाची कृपा झाल्यावरती मुका बोलतो, हे देवाचं सामर्थ्य आहे. पण आमच्या संतांची कृपा झाल्यावरती मुका बोलतोच, पण निर्बुद्ध असा पशु सुद्धा बोलतो. निस्ता बोलत नाही देवा, तर वेद बोलतो. रेड्यामुखी वेद बोलाविले. ऐका, अरे देवाची कृपा झाल्यावरती मुका बोलतो, ह्यात काय विशेष आहे? हे देवाचं सामर्थ्य आहे. पण आमच्या संतांची कृपा झाल्यावरती मुका बोलतोच, पण निर्बुद्ध असा पशु बोलतो. निस्ता बोलत नाही तर वेद बोलतो. काय माझ्या ज्ञानोबरायाची कृपा आहे? मस्तकावरती हात ठेवावा आणि रेडा बोलावा, हे सामर्थ्य माझ्या संतांचं आहे देवा. म्हणजे देवापेक्षा संतांचं सामर्थ्य काय सांगू दे. देवाचं सामर्थ्य आहे, पण देवाच्या सामर्थ्यापेक्षा आमच्या संतांचं सामर्थ्य जास्त आहे देवा. दुसरं उदाहरण देऊ का? भगवान परमात्मा लहान होते, हातामध्ये चरबी घेतली आणि देव गाईच्या गोठ्यामध्ये दूध काढायला गेले. ऐका, कसं देवाच्या सामर्थ्यापेक्षा माझ्या संतांचं सामर्थ्य जास्त आहे. आणि मी माझ्या परत अभंगाकडे जाणार आहे. ऐका, हातामध्ये चरबी आहे, देव गाईच्या गोठ्यात गेले दूध काढायला. पण गाईच्या गोठ्यात दूध काढायला जाताना राधेला पाहून भुलले हरी बैल धुवतो. ऐका, राधे मातेला पाहिलं, राधेला पाहिलं आणि भगवान परमात्मा भुलून गेला देवा. आणि गाईच्या खाली दूध काढायला बसण्याऐवजी बैलाच्या खाली यशोदे मातेला पाहिलं. एक काना वेळ लागले म्हणे तुला वेळ. अरे गाईच्या खाली दूध काढायला बसण्याऐवजी तू बैलाच्या खाली बसलास. गाईच्या खाली बसण्याऐवजी त्या बैलाच्या खाली बसल्यावरती महाराज यशोदे मातेनं पाहिलं म्हणे देवा वेळ लागलं तुम्हाला. वेळ म्हणे काय झालं? अहो तुम्ही गाईच्या खाली बसण्याऐवजी बैलाच्या खाली धार काढायला बसलोय. आणि मग महाराज ते देवाचं सामर्थ्य होतं की देवानं चेतन नंदीचं दूध काढलं, हे देवाचं सामर्थ्य आहे. पण माझ्या संतांचं सामर्थ्य सांगू तुम्हाला. फाल्गुन दिसळ्याला तुकोबराया वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेल्यावरती माझ्या भाग्यवतीच्या डोळ्यात पाणी आलं देवा. लिकीचं आणि बापाचं नातं फार अतूट आहे. भाग्यवती रडायला लागली. रडता रडता इंद्रायणी नदीच्या पाण्यात उडी मारली माझ्या भाग्यवतीनं. देवाला दया आली. देवानं मत्स्याचं रूप घ्यावं, भाग्यवतीला नदीच्या किनाऱ्यावरती सोडावं.
नदीच्या काठावरती, इंद्रायणीच्या काठावरती भाग्यवतीला ठेवलं देवा. तुकोबराया वैकुंठातून परत आले. आपल्या छोट्याशा बाळेला, आपल्या छोट्याशा मुलीला मांडीवरती घ्यावं देवा. आणि बापाचा हात डोक्यावरून फिरला. बेशुद्ध अवस्थेत असणारी माझी भाग्यवती शुद्धीवरती आली. ओढला पाहिलं आणि डोळ्यात पाणी वाहिलं माझ्या भाग्यवतीचे. बाबा आला माझ्यासाठी. तुकोबरायानं महाराज भाग्यवतीच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि भाग्यवतीनं महाराज माझ्या तुकोबरायाचं बोट हातात घेतलं, सांगितलं बाबा आठवतं तुम्हाला, तुम्ही मला वचन दिलं होतं, एक दिवशी बाळा तुझ्या घराला जरूर येईल. ऐका देवा, तुकोबरायाची पोरगी तुकोबरायाला सांगते की बाबा आता तुम्ही माझ्या घराला आल्याशिवाय मी तुम्हाला जाऊन देणार नाही. तुकोबरायाच्या बोटाला भरलेली भाग्यवती हो गावामध्ये आली. भाग्यवतीनं वडिलाला सांगितलं बाबा तुमच्यासाठी जेवायला करू का नाश्ता करू. ऐका तुकोबराया म्हणतात की भाग्यवती माझ्याकडे वेळ फार कमी आहे, मग माझ्यासाठी फक्त नाश्ता कर. ऐका महाराज, माझ्या भाग्यवतीनं चूल पेटवावी, चुलीवरती पातेलं ठेवावं, पातेल्यात पाणी वतावं आणि त्याच पातेल्यामध्ये शेवया शिजायला टाकाव्या. पण महाराज शिजलेल्या शेवया माझ्या तुकोबरायाच्या समोर वाढाव्या. पण त्या शिजलेल्या शेवया तशा कोरड्या कशा खाणार, त्याच्यासाठी दुधाची गरज आहे. भाग्यवतीनं हातात पात्र घेतलंय दुधाचं. दुधाच्या पात्रामध्ये एक थेंबही दुधाचा नाही. आणि ज्याची 65 लाखाची जहागीर आहे त्याच्या घरामध्ये दुधाचा थेंब नाही. काय शोकांती काय महाराज. भाग्यवती दूध मागण्यासाठी शेजाऱ्याच्या दारात गेली. ज्याच्या दारात जावं त्यानं दरवाजा लावून घेतला. देवा डोळ्यात पाणी वाहतय माझ्या भाग्यवतीच्या. परत परत बापाच्या जवळ आली. बाबा ज्याच्या दारात जावं त्यानं दरवाजा लावून घ्यावा. तुकोबरायानं भाग्यवतीच्या हातातलं पातेलं घेतलं महाराज आणि तुकोबराया लोह गावातल्या त्या नंदेश्वराच्या देवळामध्ये आले. ऐका त्या देवळामध्ये आल्यावरती त्याच शंकराच्या देवळात शंकराच्या मूर्तीच्या समोर असणारा दगडाचा नंदी माझ्या तुकोबरायानं उभा केला आणि दगडाच्या नंदीचं दूध माझ्या तुकोबरायाने काढलं. पूजिले दूध नंदीचे काढिले. भाग्यवती करती धावा, बाबा गेले कुण्या गावा. ऐका देवानं चेतन नंदीचं दूध काढावं हे देवाचं सामर्थ्य आहे. ऐका देवानं दगडाच्या नव्हे तर चेतन नंदीचं दूध काढावं हे देवाचं सामर्थ्य आहे. पण माझ्या तुकोबरायानं निर्जीव नंदीचं दूध काढावं हे माझ्या संताचं सामर्थ्य आहे. मग कुणाचं सामर्थ्य जास्त आहे. मग ऐका देवा प्रश्न केला का हो तुकोबा, तुम्ही संतांचे एवढे गोडवे गाताय, तुम्ही संतांचं सामर्थ्य एवढं मोठं सांगताय, मग अशा संतांजवळ जर आम्ही गेलो, अशा संतांच्या सानिध्यात आम्ही गेलो तर आमचा फायदा काय. अभंगाचं पुण्यवंत पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. नेमा जीवाचा तुटी महालाभ फुकसाठी. ऐका तुकोबराया सांगतात की माणसानं पुण्यवान न होता माणसानं पुण्यवंत झालं पाहिजे. ऐका पुण्यवंत आणि पुण्यवान याच्यामध्ये फरक आहे. अर्धा तास माझ्याकडे लक्ष द्या. अतिशय सुंदर अभंगाचं चिंतन तुम्हाला देऊन जाणार आहे. लक्ष द्या माझ्याकडे. तुकोबराया सांगतात की माणसानं पुण्यवान होण्यापेक्षा माणसानं पुण्यवंत झालं पाहिजे. वान आणि वंत हे प्रत्येच्या पुण्याला लागतात. वान म्हणजे त्याला मर्यादा आहे आणि वंत म्हणजे अमर्यादित आहे. ऐका देवा पुण्यवान म्हणजे मर्यादा आहे पण पुण्यवान तो होणं म्हणजे अमर्यादित आहे. सोपं करून सांगतो ऐका. ज्याप्रमाणे आपल्या घराच्या समोर एखादा पाण्याचा रांजण असतो. काय असतो? पाण्याचा झोपले काय. ज्याप्रमाणे घराच्या समोर एखादा पाण्याचा रांजण आहे त्या पाण्याच्या रांजणाला आम्ही जलवान म्हणतो. काय म्हणतो? जलवान. का तर त्याला मर्यादा आहे, तो मर्यादित आहे. परंतु एखाद्या जर समुद्राच्या किनाऱ्यावरती आम्ही फिरायला गेलो तर त्या समुद्राला आम्ही जलवान म्हणत नाही तर त्याला जलवंत म्हणतो. का तर तो अमर्यादित आहे. माझे तुकोबराया सांगतात की देवा जगाच्या पाठीवरती जर पुण्य कमवायचं असेल तर पुण्यवान न होता पुण्यवंत व्हा. पण ऐका आजकाल कुणाला पुण्यवंत व्हायचं पडलं?
आजकाल जरा त्याला सत्तावंत व्हायचं पडलंय, आजकाल जरा त्याला खुर्चीवंत व्हायचं पडलंय, आजकाल जरा त्याला धनवंत व्हायचं पडलंय. पण महाराज एक वाक्य सांगू, तुम्ही पुण्यवंत झाला तरी फायदा काय? काय फायदा आहे हो पुण्याचा? काय फायदा? बरं ठीक आहे, तुकोबराया सांगतात म्हणून पुण्य कमवू आपण, हो आपण पुण्यवंत, पण पुण्यवंत झाल्यावरती फायदा तरी काय? सांगू महाराज, माणसानं धनवंत होण्यापेक्षा माणसानं पुण्यवंत का व्हावं सांगतोय का? आमचं पुण्य कुठं चालतं? ज्या वेळेस आमचा एखादा पेशंट आयसीयू मध्ये ऍडमिट आहे, ऐका महाराज, बँकेमध्ये 25 लाखाची खापी पडवून आहे पैशाची, पण त्याचा आयसीयू मध्ये असणारं ऑपरेशन चालू आहे. ज्यावेळेस डॉक्टर बाहेर येतात, रडत रडत आपण त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. डॉक्टर साहेब 1 लाख काय 10 लाख घ्या, पण आमचा पेशंट मात्र वाचला पाहिजे. डॉक्टर म्हणतात, दादा हो मी माझे सगळे प्रयत्न करून थकलोय, आता जे होईल ते त्याच्या पुण्यानं. महाराज जिथं आमचं धन गुडघे टेकवतं ना, तिथून आमचं पुण्य चालू होत आहे का विठ्ठल? मग धनामध्ये आणि पुण्यामध्ये 3 गोष्टीचा फरक आहे. सांगून जाईल फरक आहे का? धनामध्ये आणि पुण्यामध्ये 3 गोष्टीचा फरक आहे. धनाला 3 गोष्टीची मर्यादा आहे. किती गोष्टीची? 3 गोष्टीची मर्यादा. जो धनाला 3 गोष्टीची मर्यादा आहे. पहिली मर्यादा काळाची आहे, दुसरी मर्यादा जन्माची आहे, आणि धनाला तिसरी मर्यादा सीमेची आहे. ह्या काळातलं धन, ऐका देवा, ह्या काळातलं धन ह्याच काळात जाणार आहे. पाठीमागच्या काही वर्षापूर्वी महाराज आमच्या तुमच्या कानावरती एक आवाज आला की इथून पुढे 500च्या 1000च्या नोटा चलनातून. म्हणजे धनाला काळाची मर्यादा आहे. ऐका, धनाला काळाची मर्यादा आहे, धनाला जन्माची मर्यादा आहे. ह्या जन्मामध्ये कमवलेलं धन, ह्या जन्मामध्ये कमवलेलं धन माणूस दुसऱ्या जन्मात घेऊन जाऊ शकत नाही. आणि माझे तुकोबऱ्या म्हणून सांगतात की तुका म्हणे यांची संपदा एवढी, सांगती कवडी गेली नाही. ऐका, राजा रावण आहे, पण त्या राजा रावणाकडे 80,000 बायका आहेत. 1 लाख ना तू 1.25 लाख, पण तू राजा रावणाकडे आहे. त्याची नगरी मात्र सोन्याची आहे. पण महाराज राजा रावण मात्र मोकळ्या हाताने निघून गेला. याचा अर्थ धनाला कशाची मर्यादा आहे? कशाची? जन्माची मर्यादा आहे. पण महाराज ज्या धनाला जन्माची मर्यादा आहे त्याच धनाला तुम्ही आम्ही धरून बसलोय. एक वाक्य सांगू तुम्हाला महाराज, ऐका अन्न फळवाले. 50 लाखाची माडी बांधणं माझ्या हातात आहे. किती लाखाची? किती लाखाची? 50 लाखाची माडी बांधणं माझ्या हातात आहे. 50 लाखाच्या माडीला कुठून मीठ आणायची, कुठून वाळू आणायचा, कुठला गवंडी सांगायचा, कसला इंजिनियर आणायचा, सगळं माझ्या हातात आहे. पण त्या 50 लाखाच्या माडीत किती दिवस राहायचं हे मात्र माझ्या माडी जरी 50 लाखाची असू दे, पण या 3.5 हाताच्या देहातून ज्या दिवशी आत्मा जातो ना देवा, त्या दिवशी तुम्हाला 50 लाखाच्या माडी ठेवत नाही तर कुठे ठेवतात? कुठे? आता आमच्या इकडे तर बाबा अंगणात ठेवतात, ओठावरती. बरिष्ठ ठेवत नाही तर तोंड दाबून ठेवतात. इतके दिवस एवढं बोललं, जाताना काही बोललं, पण ज्या दिवशी 3.5 हाताच्या देहातून आत्मा जातो ना दादा, त्या दिवशी मात्र तुला 40 लाखाच्या गाडीतून नाही तर चौघाच्या खांद्यावरून जावं लागतं. एवढं मात्र लक्षात ठेवा महाराज. नाही आम्हाला माणसं जोडता आली हजारो तर नका जोडू, पण शेवटी स्मशानापर्यंत नेणारी 4 माणसं आपली जोडा. फक्त 4 माणसं जोडा. माणसं जोडायला शिका देवा. माझ्या संतांनी माणसं जोडावी, माझ्या ज्ञानोबानी माणसं जोडावी, माझ्या तुकोबानी माणसं जोडावी, माझ्या निवृत्ती दादानं माणसं जोडावी, माझ्या मुक्ताबाईनं माणसं जोडावी. ऐका देवा, एक दिवशी मंबाजी बुवानं तुकोबरायाच्या दारात कचरा टाकला. कचरा आज संतांचा अभंग आहे म्हणून बोलतो बरं देवा. ऐका, तुकोबरायाच्या दारात मंबाजी बुवानं कचरा टाकला. माझ्या तुकोबरायानं सगळा कचरा गोळा केला, टोपलीत भरला, आणि तो सगळा कचरा गावाच्या बाहेर नेऊन टाकला. बरं येताना टोपली मोकळी आणली नाही माझ्या तुकोबानी, त्याच टोपलीत फुलानं गच्च भरली, आणि फुलानं भरलेली टोपली माझ्या तुकोबरायानं मंबाजी बुवाच्या दारात टाकली. मंबाजी बुवानं पाहिलं, प्रश्न केला, का हो तुकोबा, आम्ही तुमच्या दारात कचरा टाकावा,
आणि तुम्ही आमच्या दारात फुलं टाकताय. ऐका माझ्या तुकोबाचं उत्तर. तुकोबा सांगतात, मंबाजी बुवा, या जगाच्या पाठीवरती ज्या माणसाकडे जे असतो तोच माणूस समाजाला देत असतो. तुमच्या अंतकरणामध्ये फक्त कचरा आहे म्हणून तुम्ही समाजाला कचरा देताय, पण आमच्या अंतकरणामध्ये प्रेमाचा, भक्तीचा सुगंध आहे आणि म्हणून आम्ही समाजाला प्रेमाचा सुगंध देतोय. काय सांगतात संत महाराज? साधू संतांच्या आनंद हा सुगंधासारखा दरवळत होता महाराज. आणि म्हणून संत आम्हाला पुण्यवंताच्या रस्त्याने निघतात. महाराज ऐका, धनाला 3 गोष्टीची मर्यादा. मी परत तिथे येणारा महाराज आहे बरं, मी माझा विषय कधी सोडत नाही. ऐका, पहिली मर्यादा काळाची, दुसरी मर्यादा जन्माची आहे आणि धनाला तिसरी मर्यादा सीमेची आहे. भारत देशामध्ये चालणारं चलन अमेरिका सारख्या देशात चालत. आपल्याकडे रुपया म्हणतात आणि त्यांच्याकडं डॉलर्स म्हणतात. म्हणजे धनाला काय मर्यादा आहे? सीमेची मर्यादा आहे. महाराज, ज्या धनाला काळाची मर्यादा आहे, ज्या धनाला जन्माची मर्यादा आहे, ज्या धनाला सीमेची मर्यादा आहे, पण आमच्या पुण्याला मात्र ना काळाची मर्यादा आहे, ना जन्माची मर्यादा आहे, ना सीमेची मर्यादा आहे. कुठल्याही काळामध्ये आम्हाला पुण्य कमवता येतं, कुठंही पुण्य कमवता येतं. नव्हे तर या जन्मामध्ये कमवलेलं पुण्य आम्हाला दुसऱ्या जन्मात महाराज मिळतं. म्हणजे पुण्याला सीमेची मर्यादा नाही. आणि म्हणून माझे तुकोबा सांगतात की पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. होता येतं पुण्यवंत, पण कसं? सज्जनांची नावं घेतल्याशिवाय पुण्यवंत होता येत नाही, संतांची नावं घेतल्याशिवाय पुण्यवंत होता येत नाही, संतांच्या मार्गाने गेल्याशिवाय पुण्यवंत होता येत नाही. देवा, नुसतं पुण्यवंतच आम्हाला व्हायचं नाही तर आमच्या मुखातून सुद्धा देवाचं नाव निघलं पाहिजे. अभंगाचं दुसरं, जीवाचा तुटी महाला फुकासाठी. ऐका, तुकोबा सांगतात की माणसानं पुण्यवान न होता माणसानं पुण्यवंत झालं पाहिजे. पुण्यवंत होण्यासाठी माणसानं संतांच्या मार्गाने गेलं पाहिजे. मग संत जीवनात आल्यावरती काय फलवृत्ती आहे? तुकोबा सांगतात की नेघे माझी वाचा तुठी महालाभ फुकासाठी. या जीवनातला महालाभ आम्हाला मिळाला पाहिजे. मग काय महालाभ आहे? तुकोबा सांगतात, हा आयुष्याचा जर महालाभ तुला भल्या माणसा कमवायचा असेल तर तुला काय करावं लागेल? तर तुला परमार्थ करावा लागेल. तुला प्रपंचातून परमार्थाची गोडी लागावी लागेल. काही गोष्टी प्रयत्न देतात तर काही गोष्टी प्रारब्ध देतात, पण प्रारब्धानं दिलेली गोष्ट कितीही दुःख देऊ द्या तिला सोडता येत नाही. महाराज एक सांगू, पैसा तुम्हाला सुख देतो पण पैसा तुम्हाला समाधान कधी देत नाही. लिहून घ्या माझं वाक्य. पैसा तुम्हाला सुख देतो पण पैसा मात्र तुम्हाला समाधान कधी देत नाही. पैशाच्या जोरावरती तुम्ही 50 लाखाची माडी बांधाल, पण 50 लाखाच्या माडीतलं समाधान मात्र तुम्ही विकत घेऊ शकत नाही. कुठाय समाधानाची झोप? कुठाय समाधान? नेघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. ते महालाभ पाहिजे, पण कसा? तुकोबा सांगतात की देवा, ज्याप्रमाणे माझ्या मुखातून तुझ्या नावाची तुटी कधीच पडू नये महाराज. पण आमचं मात्र वेगळं. आम्हाला भजनाची तुटी पडते, आम्हाला संतांच्या नावाला तुटी पडते, पण आमची शिवेची तुटी मात्र. तुकोबा सांगतात, देवा माझ्या मुखातून तुझ्या नावाला मात्र कधी तुटी पडून देऊ नकोस. पण आमचं उलट आहे देवा, संतांच्या मुखामध्ये देवाच्या नावाला तुटी कधी पडत नाही, पण आमचं मात्र उलट आहे. आम्ही प्रपंच करत असताना आम्ही देवाच्या नावाला तुटी पाडतो, पण शिव्याला मात्र तुटी पडत. तुटी पडती का शिव्याला? अजिबात नाही. ऐका, माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. ऐका, आमच्या मुखातून सदैव दुसऱ्यासाठी चांगली बातमी, चांगलं वाक्य, चांगले संस्कार पडले पाहिजे. देवा तुकोबा सांगतात, खऱ्या अर्थानं नाही तुम्हाला मोठा होता आलं तर नका हो, नाही तुम्हाला धनानं मोठा होता आलं तर नका हो, नाही तुम्हाला नावानं मोठा होता आलं तर नका हो, पण तुमची असणारी संस्कार आणि संस्कृती मात्र कधी सोडू नका. हे माझ्या संताचं वाक्य आहे. देवा आमच्यामध्ये असणारे संस्कार, आमच्या लहान मुलांना असणारे संस्कार हे उंबरठ्याच्या आत मिळतात. देवा जावा बाजारामध्ये पिशवी घेऊन माहिनीच्या, आणि त्या बाजारामध्ये गेल्यावरती त्याच पिशवीमध्ये 1 किलो संस्कार आणि 1 किलो संस्कृती मागून पहा. देवा तुम्हाला संस्कार आणि संस्कृती जगाच्या बाजारात कुठे विकत मिळणार नाही, पण तेच संस्कार आणि तीच संस्कृती तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरट्यामध्ये आपल्या लेकरांना देता येईल.
हा संस्कार आणि ही संस्कृतीचा धडा माझ्या वारकरी संप्रदायाचा आहे देवा.